आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या दिवसाच्या एका महत्त्वाच्या बातमीने। आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे। या संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भारतासोबतच संपूर्ण जगभरात योग उत्सव साजरा होतोय। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तर पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नागपुरातून नितीन गडकरी योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। तर संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात आज योग दिन साजरा होतोय आणि राजकीय नेते मंडळी सुद्धा या योग दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। तर नौदलाच्या वतीने सुद्धा योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अगदी एका भल्या मोठ्या जहाजावरती योग करतानाचे कर्मचारी आपण बघितले। त्यानंतर संपूर्ण देशात वेगवेगळ्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय। भारतासोबतच संपूर्ण जगभर विविध ठिकाणी योगाचे धडे घेत असलेले आज जागतिक योग दिनानिमित्ताने आज विशेष दिवस साजरा करतायत। देशभरातले केंद्रीय नेते मंडळी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होणार आहेत। नौदलाचं हे जहाज आहे आणि या जहाजावरती सुद्धा योग दिवस कसा साजरा होतोय हे आपल्याला दिसते। अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अगदी नयनरम्य असं हे दृश्य आहे। नौदलाचे कर्मचारी या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच राज्यात आज योग दिवस साजरा होतोय। त्यामध्ये ही ड्रोनच्या द्वारे घेतलेली काही दृश्य आहेत। नौदलाचं हे अवाढव्य असं जहाज आणि या जहाजावरती नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। संपूर्ण देशभरातली अशी दृश्य आपल्या समोर आज येणार आहेत योग दिनानिमित्ताची। प्रत्येक शाळांमध्ये, प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर सर्व नेते मंडळी योग दिनानिमित्ताच्या या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होत आहेत। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून हा दिवस साजरा होतो आणि योग दिनानिमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं जे आयोजन करण्यात आलंय त्याची ही काही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण देशभरात जिथे जिथे आज योग दिन साजरा होणार आहे, काही मोकळ्या मैदानावरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने योग दिनानिमित्ताच्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते मंडळी असतील किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी सुद्धा या योग दिनानिमित्ताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। तर आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। कांदिवली चारकोप या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने कार्यक्रमात सहभागी झालेत। त्याचसोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील योग दिनानिमित्ताच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, त्याचसोबत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणचे प्रतिनिधी, नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत। खरं तर हा योग दिन संपूर्ण वर्षभर काही जणांकडून साजरा होत असतो, मात्र काही वर्षांपासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। ही दुसऱ्या ठिकाणची दृश्य आहेत जिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिक योग दिनाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। योगाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व हे एक प्रकारे जगाला पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे। किती महत्त्वाचा आहे योग माणसाच्या आयुष्यात आणि या सर्व कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसोबतच
इतर नेते मंडळी सुद्धा सहभागी होत आहेत. प्रत्येक शाळांमध्ये, प्रत्येक शासकीय प्रशासकीय कार्यालयामध्ये, त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक देखील आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं सहभागी झालेत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून. आज सकाळीच देशभरात ठिकठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. जे योग शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य नागरिक जमलेले आहेत. जिथे जिथे भारतामध्ये योग दिनानिमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तिथे तिथे हे सर्वजण एकत्रित जमलेत आणि योग दिन साजरा होतोय.